गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची सध्या दहशत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांनी शहरातील बाल चिमुकले, शाळेचे विद्यार्थी, वयोवृद्ध माणसांवर कुत्र्यांचा हल्ला करण्याच्या प्रमाणात वाढ झाली. कालच एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्यावर व विद्यार्थिनीवर कुत्र्याने हल्ला चढवत चावा घेतला होता. त्याच अनुषंगाने मुर्दंडे मळा परिसरातील नागरिकांनी उपायुक्त पाटील यांना निवेदन देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. तसेच आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांचा निषेध व्यक्त केला. जर कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शहरातील भटकी कुत्री महापालिकेत आणून सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बरेचसे नागरिक सध्या जखमी झालेत, तर कुत्र्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवत काहींचे लचके तोडलेत. त्यामुळे नागरिक गंभीर जखमी झालेत. कालच मुर्दंडे मळा परिसरामध्ये दरवाजात खेळत असणाऱ्या एका बालचिमुकल्यावर कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं व त्याच परिसरातील एका विद्यार्थिनीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिच्या पायाचे लचके तोडले होते. त्याचे गांभीर्य घेऊन मुर्दंडे मळा परिसरातील अमित बियाणी, माजी नगरसेवक राजीव बोंद्रे, गोटू पवार यांच्यासह आज महापालिकेचे आयुक्त पाटील मॅडम यांना भेटून निवेदन देण्यात आलं. यावेळी आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. भटक्या कुत्र्यांची समस्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. पहाटेच्या वेळी फिरायला येणाऱ्या नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केलेत. रस्त्यावरून जाताना रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. तसेच शाळेला, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही भटक्या कुत्र्यांनी गंभीर जखमी केले. महापालिकेला वारंवार निवेदन देऊन सुद्धा महापालिकेचे आरोग्य अधिकारी काही सुद्धा करत नाहीत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये शहरातील भटके कुत्रे आणून सोडण्याचा इशारा माजी नगरसेवक राजू बोंद्रे, सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी, नितेश पवार यांनी दिला. यावेळी आयुक्तांच्या समोरच आरोग्य अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. जर आरोग्य अधिकारी जागे नाही झाले तर आम्ही भागातील नागरिक जागे होऊन आरोग्य अधिकारी यांच्या केबिनमध्ये व आयुक्तांच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार, असा पवित्रा व प्रश्नांचा भडीमार आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांवर संतप्त नागरिकांनी व माजी नगरसेवकांनी केला. जर येणाऱ्या काळात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नाही केला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भागातील नागरिकांनी दिलाय. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित बियाणी, माजी नगरसेवक राजू बोंद्रे, नितेश पवार आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.